घराच्या जबाबदारीने असंख्य महिला पूर्ण वेळ काम करण्यास पुढे येत नाहीत. या महिलांच्या श्रमशक्तीने उद्योगांना मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे घर सांभाळून आणि शिक्षण घेत असलेल्या महिलांसाठी अर्धवेळ काम करण्याची योजना आखण्यात येत आहे. लवकरच यास मूर्तरूप येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सायन्स कोर मैदानावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना, महिलांच्या संबंधी इतर योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला मेळावा पार पडला. यावेळी आमदार रवी राणा, प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी सौरभ कटियाल, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉक्टर उमेश टेकाडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर कैलाश घोडके, जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे, निवेदिता चौधरी आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की राज्याला राजमाता मा जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. या महिलांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले. महिलांचा विकास हा शासनाचा अग्रक्रम आहे. यासाठी शासन महिलांसाठी विविध योजना राबवित आहे. या योजनेची माहिती महिलांना माहिती व्हावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले आहे. यावेळी यासाठी भेट देऊन योजनेची माहिती घ्यावी. मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना महिलांना बळ देणारी आहे. महिलांचे अर्ज पत्र झाल्यापासून त्यांना लाभ देण्यात येत आहे. ही योजना निरंतर सुरूच राहणार आहे. जिल्ह्यात 6 लाखाहून अधिक लाभार्थी असलेल्या ही योजना थेट बँक खात्यात ही रक्कम देण्यात येत असल्यामुळे कमी वेळात ही योजना यशस्वी झाली आहे. यासोबत मुलींना मोफत शिक्षण, अन्नपूर्णा योजनेतून 3 गॅस सिलेंडर, पिंक रिक्षा, बचत गटांना शेतमाल वाहतूक करण्यासाठी वाहन, तीर्थक्षेत्र आदी असंख्य योजना महिला सशक्तीकरण करण्यासाठी राबविण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजना यशस्वी केली आहे. याच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. याचे मानधन वाढवण्यात आले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन भत्ताही लवकरच दिला जाणार आहे. ग्राम पातळीवर लहान मुलांचे संगोपन करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. यामुळे त्यांनी शासनाला सहकार्य करायचे आवाहन केले आहे. कार्यक्रमात लाडक्या बहीण उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या अंगणवाडी सेविका, नवतेजस्विनी उद्योजिका, महिला बाल विकास विभागातील अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिला बचत गटांना कर्ज वितरण, धनादेश वाटप करण्यात आला. सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले. डॉक्टर कैलास घोडके यांनी आभार मानले. ब्युरो रिपोर्ट. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 6,85,000 महिलांची खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ शासनामार्फत देणे शक्य झाले. आम्हाला हे सुद्धा एक आव्हान करायचं आहे, जे अंगणवाडी महिला उपस्थित आहेत. काही महिला अजून शिल्लक राहिलेले ज्यांचे खात्यात आधार सेविंग न झाल्यामुळे पैसे नाही गेले, त्यांचे खाते सुद्धा आधार सेविंग करून लवकरात लवकर त्यांचे खात्यामध्ये सुद्धा पैसे वरती गेले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. योजना आहे. या योजनांची माहिती देण्यासाठी सगळ्यात सुप्रीम, सगळ्यात लोकप्रियता प्राप्त केली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. पण त्या व्यतिरिक्त इतक्या योजना आहेत, त्याची नीट माहिती महिलांना झाली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 4-5 हजार संख्येची माहिती योजनांची देणारी, काही प्रमाणामध्ये त्याचे अर्ज कसे भरायचे, त्याची सर्टिफिकेट्स कशी मिळवायची, दाखले, अशा प्रकारची प्रशिक्षण आयोजित करण्याचा निर्णय झाला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटी दर मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये संख्या आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये ही संख्या आली की 2.5 कोटी महिलांची पहिल्यांदा फॉर्म भरला आणि त्या फॉर्मचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 2.5 कोटी महिला पात्र ठरल्या. 2.5 कोटी महिलांच्या अकाउंटला 3 महिन्याचे प्रत्येकी 1,500 1,500 आले. अजूनही योजना बंद झालेली नाही. जेव्हा केव्हा तुम्ही तुमचा अर्ज भरा, तुमची माहिती द्या आणि त्याची पडताळणी त्यावेळेला ज्या महिन्यात तुम्ही पात्र ठराल त्याच्या आधीच्या सगळ्या महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. पुढच्या 2 महिन्याचे येणारे सण लक्षात घेता ॲडव्हान्समध्ये 3,000 येत्या 2-4 दिवसात मिळणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अमरावती. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.